नमस्कार सगळ्यांना. तर इकडं आमच्या ज्ञानेश्वरीची शाळेची खरेदी चालली आहे. काय काय घेते बाया? एवढं सगळं इतकं पेन एकदाच एवढे पेन लिहायचे वे ज्ञानेश्वरी नाही. आणि मग बघ आता वर्षभरात मी कवर पण घेते. वर्षभराचं पेन. अगं तो 8 दिवस जरी ते ठेवलं पेन तर लय झालं. पेनचं पाकिट, सिस पेन्सिलचं पाकिट. कंपास कशाला घेतलं एवढं? लागतं मला तेल खडू, त्यातलं कंपास. रंग खडू. अरे त्याची विचार करते. स्केच पेन आणि पॅड आता 2 आहेत की आतमध्ये. नाही तिथलं थोडं कलर निघलं मग त्याला तरी काय झालं त्याला? असं 2 नवीन नेल्या ती तरी ही 3रं. अजून त्या अन्नाचं तर वेगळंच आलंय या. आणि ही वह्या सगळ्या घेतल्या का ज्या लागतात त्या? ती ह्याची वही आहे का? ती नाही का आपल्याला ऍड्रेस लिहायसाठी ती छप्पा असतो पाठीमागं बघ. ते उमटायचं वगैरे राहतं आपल्याकडे. एक फाडून दिलं तरी एक राहतं खाली. नाही का? एवढं सगळं घेतलंय वे. छप्पा बाई. छप्पा आहे का? बरं ती मला लागतंय ना र. आणि मस्तपैकी असं छान ती मी चित्रकलेच्या ह्याच्या वह्या जेवढ्या लागतात तेवढ्या सगळं घेतलं ना. परत मागायचं नाही अजिबात. नाही मी गपचूप घेऊन येते. हा. आणि आणू कुठे गेली? आलती ना. गेली का बाहेर? इकडं वह्या ही सगळं आहे यांच्याकडं. डब्बं, बाटल्या, काय काय आहे काय माहिती. ज्ञानेश्वरी तुला बाटली घ्यायची असली तर घे. बॉटल घ्यायची की मला? घ्यायची का नक्की? मग काय तर हो का असं सगळंच काय काय ज्ञानेश्वरी लागतंय ते आमच्या ज्ञानेश्वरीने घेतलंय. तिला एकदाच मिटवा म्हणलं. ड्रेस पण आणलाय तिला. ड्रेस आणला. आता ही वह्या ही राहिल्या होत्या तर ती एकदा घेतलं ना तिची केस मागची मिटन व. आता हे एवढं पेन घेतलं काय करायचं काय नव्हतं. तर असं चला मम्मी घेतलं बघत राहा. काय काय आहे ती? नग तेल खडू घेतलेत की हो. हे काय आहे या? पेन्सिल. मग तेल खडू, पेन्सिल, कॅच पेन एकाच ह्याच आहेत ना. काय गरज आहे का एवढं? मोबाईल लागलाय गरम व्हायला. हा नको घे हो लय. काय चाललंय वय ज्ञानेश्वरी? आमच्या ज्ञानेश्वरीचं शाळेचं सगळं सामान आणलेलं आहे. वह्या परत न बॉटल जे जे काय काय लागतंय तुम्ही बघत आलाय व्हिडिओ. आणि आता ड्रेस आणलेला आहे. आता ड्रेस घातलेला आहे. आता ड्रेस कसा दिसतोय म्हणून ते मिरवायचं आरवायचं चाललेलं आहे. कसा दिसतोय कसा दिसतोय. आणि पहिल्यांदाच असा ड्रेस घातलाय शाळेचा. आता काय सांगायचंय तुम्हाला. गेल्या शाळेचा ड्रेस घेऊन आल्या. वह्या घेतल्या डझन भलत्याच. सिस पेन्सिलचं बॉक्सन, पेनाचं बॉक्सन तुम्ही तर बघितलं. तुम्हाला दाखवलंय सगळं. म्हटलं आता हिची एकदा झलक दाखव. जणू का हिला वाटतंय की शाळेत जायचंय पण काय येण्या हे घालून बघितले तिने कसं दिसत. तरी तिचा बेल्ट सापडलाय. कपाटात आहे की पांढरा बेल्ट? हाय हाय. आणि तिथं होता की का आपण वह्या नाही तिथं होता की असतो की मग. हा मग पण कपाटात हुडकायचं कुण्या? हुडक ना बाळा हुडक. 20 रुपयाचा बेल्ट. मग त्यापेक्षा पांढरे रेबनच लाव की विण्याला. आता कसं शाळा सुरू झाली म्हटलं की अशीच नाटकं चालतात बघा आता. खरं सांग का दोन्ही नाही घातल्या ना लय केस होत्या ज्ञानेश्वरी. तू विचार कुणाला पण. मग आता ड्रेस वरती तर 2 महिन्यात घालून जा. हा ड्रेस वर कशाला? आणि काय करायचंय नारळ शिंडी काढून तुम्हाला? आता त्यात खरं काय आहे खायला? आमचं संपल्यात शेंगदाणं. ध्यानातच नाही लाकडीला गेल्यावर आणायचं. आता उद्या बाजार आणायला गेल्यावर बघू. उद्या जावंच लागन. हाय ते की शेंगा निघल्यात. भांडी घासायची चहा केलेलं तसंच राहिले अजून. शेंगा निघलेल्या हाय ते की पण ती फोडायच्या कटाळ्यामुळं ओटा झाडायचा आहे अजून. काढून ठेव बाय. आता ड्रेस काढून ठेवा आणि शाळेत जाताना बघू. पॅन्ट मोठ्याच असते त्या. ठेवा काढून बसा. हा मग चांगलं दिसतंय. आता चला काढून ठेवा. आता एवढा पांढरा शुभ्र ड्रेस आणलाय. धुनाराचं पांढरा मनगाट वाकडे तिकडे व्हायचे. मग काय काळा आणू का मम्मी? शाळेचा पांढरा